श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज बघणार आहोत आपण 12 राशींचे राशी भविष्य. त्याआधी बघूयात आजचे पंचांग. 14 जानेवारी 2025 रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी मंगळवारी रात्री 3:22 राहील. तसेच वाघ्यात योग 5:06 जुळून येईल. तर पुनर्वसू नक्षत्र सकाळी 10:17 राहील. त्यानंतर पुष्य नक्षत्र जागृत होईल. राहुकाळ हा 3 वाजता सुरू होईल ते 4 वाजेपर्यंत असणार आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार पौष महिन्याची पौर्णिमा सोमवार 13 जानेवारी रोजी पहाटे 5:03 सुरू होईल आणि 14 जानेवारी रोजी 3:06 संपेल. त्याशिवाय आज नववर्षातील पहिला सण मकर संक्रांती असणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याच्या राशीच्या बदलाला संक्रांती म्हणतात. त्यामुळे हा दिवस सूर्याची पूजा करण्याचा आणि सूर्यासोबत निसर्गाचे आभार मानण्याचा सण आहे. या दिवसापासून सूर्य उत्तरायण करतो. तर आजचा दिवस तुमच्यासाठी, तुमच्या राशीसाठी कसा जाणार आहे हे आपण आज जाणून घेऊयात. तर जाणून घेऊयात सर्वात पहिली राशी म्हणजेच मेष राशीचे आजचे राशी भविष्य. मेष राशीच्या लोकांनी धीराने व शांततेने सर्व गोष्टी घ्याव्यात. आंधळा विश्वास ठेवू नका. कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी कराल. आवडीच्या पदार्थावर ताव माराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. पुढची रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल. सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल. तसेच प्रेमातील लोकांनी सबुरीने घ्यावे. मैत्रीत मतभेद आड आणू नका. पुढची रास आहे ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनी वैचारिक स्थैर्य बाळगा. काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या. कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. बदल समजून घेऊन कामात हात घाला. पुढची रास आहे ती म्हणजे कर्क रास. जाणून घेऊयात कर्क राशीचे आजचे भविष्य. भावंडांना मदत कराल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. वरिष्ठांना नाराज करू नका. तसेच घरातील ज्येष्ठ मंडळींचे विचार विरोधी वाटू शकतात. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस आहे. पुढची रास आहे सिंह रास. जाणून घेऊया सिंह राशीचे आजचे भविष्य. सिंह राशीच्या लोकांचे कामानिमित्त प्रवास घडेल. हातातील अधिकारचे बळ दाखवा. हातापायाला किरकोळ इजा संभवते. लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. विरोधक माघार घेतील. पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनी आहाराची पथ्ये पाळावीत. चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका. तसेच वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वास कमी पडू देऊ नये. आवडीनिवडीकडे अधिक लक्ष द्याल. पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास. जाणून घेऊया तूळ राशीचे आजचे भविष्य. तूळ राशीच्या लोकांना आज अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी तणाव जाणू शकतो. संयमाने कामे करावी लागतील. कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. व्यावसायिक योजनांवर सुद्धा विचार कराल. पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास. जाणून घेऊयात वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य. वृश्चिक राशीच्या लोकांना काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात. वरिष्ठांच्या मताने चालावे. झोपेची तक्रार जाणवेल. काही कामे बौद्धिक कसं पाहू शकता. मैत्रीच्या बाबतीत साशंकता जाणवेल. पुढची रास आहे धनुरास. धनुराशीच्या लोकांनी हातातील संधी सोडू नका. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांना मदत करा. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्या. पुढची रास आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांनी मनातील साशंकता दूर करावी. धार्मिक गोष्टीत मन रमेल.
प्रामाणिकपणे कार्यरत राहाल. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. पुढची रास आहे ती म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांचे घरगुती वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक कामात आनंद मानाल. तसेच गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. तिखट शब्दांचा वापर सुद्धा टाळावा. पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास. मीन राशीच्या लोकांनी सर्व बाजूंचा नीट विचार करून वागावे. आतातायीपणा करू नका. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. अडचणीतील लोकांना मदत कराल. धैर्य व संयम खूप आवश्यक आहे. तर हे होते आजचे 12 राशींचे राशी भविष्य. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.